त्याचं महत्व व्यक्त करणारा संत हे तुमच्या आमच्या सारखेच आपल्या सोबतच आहेत, जे चारही युगापर्यंत कलियुगामध्ये सुद्धा आहेतच, पण ते सहज तुमच्या आमच्या निदर्शनास लक्षात येत नाही. पण त्याचे काही लक्षणं नामदेव महाराजांनी आजच्या या अभंगाच्या द्वारे या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत, सांगितलेले आहेत. विठ्ठला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विठ्ठलेश्वर मंदिर या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताहाचा निमित्त या ठिकाणी वैकुंठवासी बोथिंगे महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांडोळकर या दोन महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्याच अनुषंगाने हा आयोजित हरिनाम सप्ताह, या वर्षीच्या हरिनाम सप्ताहामधला आजचा 14 दिवस या ठिकाणी परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. तसेच उपस्थित सर्व गुणीजन, गायक मंडळी, मृदंगवादक आदरणीय ठाकरे सर, पांचा सर आणि सर्व श्रोते मंडळी. कालमान परत्वे चारही युगामध्ये माणूस जसा या ठिकाणी कार्याला आहे, संसारिक माणूस तर आहेच, पण कृतयुगापासून ते आताच्या कलियुगापर्यंत सामान्य संसारिक माणसाला अज्ञानातून ज्ञानाची दशा दाखविणारे, अज्ञानातून अंधारातून बाहेर काढणारे, उपदेश करणारे आणि स्वतः लोकांसाठी झिजणारे, आपला स्वतःचा देहाची पर्वा न करता असे संत महात्मे हे कालही होते, आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. पण परिणाम काय की आपल्या सोबत आहेत, जे कालही होते. लोक म्हणतात अहो ज्ञानेश्वर महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, समर्थ रामदास झाले, एकनाथ महाराज झाले, समधी परंपरा झाली म्हणजे संपली का? नाही, तेच कुळ आताही चालू आहे, तेच कुळ. आम्ही रोज हरिपाठाच्या आरतीच्या मध्ये म्हणतो, कीर्तनाच्या आरतीमध्ये म्हणत असतो, नामदेव महाराजांनी जी परंपरा सांगितलेली आहे त्या परंपरेला देवाकडे मागणी करून सांगितलं की ती परंपरा किती दिवस राहणार आहे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कया हरीच्या दास. आम्हाला वाटायचं आमच्यासाठी नामदेव महाराजांना मागितलं काय की. अकल्प या शब्दाचा अर्थच आहे ते कितीतरी हजारो वर्षापासूनची जी परंपरा कार्याला आहे ती आजता गायत कार्याला आहे. पण दुर्दैव असं आहे की तुमच्या आमच्या चर्मचक्षून ह्या डोळ्यानं ते आम्हाला दिसत नसल्यामुळं आमच्या सोबत असतानाही, आमच्या सहवासात असतानाही ते साधू तुल्य व्यक्तिमत्व, त्याचे लक्षण तुम्हाला आम्हाला कळत नाहीत. नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठला संसारिक माणसामध्ये तीन वर्ग असे आहेत. कशातच काही माहित नसतंय, पण लोकाला मात्र फक्त बुडवायचं काम करणारा एक वर्ग आहे, त्याला बुडविणारे म्हणून म्हणावं. कोणचं तर पैसा बुडविणारे नाही, ज्ञानाची दशा काहीच माहित नाही, ज्ञान मुळात माहित नाही, परमार्थ मुळात माहित नाही, फक्त संसारातला मधलंही काही कळत नाही. पण आसुरी जी प्रवृत्ती स्वतः सांभाळली आणि आसुरी प्रवृत्तीतून लोकाला बुडविण्याचा प्रयत्न आजता गायत करणारे लोक आहेत. त्या काळामध्ये रावणासारखे होते, कंसासारखे होते. आपल्याला वाटते रावण खराब आहे, कंस खराब आहे, पण आपण आताचा विचार केला तर आपण त्याच्यापेक्षा खूप पुढले काहीतरी पाऊल टाकले.
कशाचाच अंदाज न घेता आणि कशाचाच अनुभव नसताना बुडविणारे भरपूर आहेत. दुसरा एक वर्ग आहे संसारिकामध्ये बुडलेले. बुडलेले जन्माला आलो कशासाठी, करायचंय काय, आणि संसार करता 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 आपलं आयुष्य सहज निघून जातंय. त्याच्यामध्ये विषय वासना, खाणं पिणं असे अनेक व्यसनामध्ये जे आता सध्या कार्याला आहेत ते बुडलेले म्हणून. आणि तिसरा एक असा वर्ग आहे बुडणारे. बुडणारे म्हणजे ते पुढे त्याच लेवलला जाणारे. जी परंपरा आली, आजानं जे केलं ते बाबानं केलं, जे पुढे नातूही करणार आहे, तीच परंपरा पुन्हा त्याच्यामध्येच बुडणारे, असा तिसरा वर्ग आहे. हे झालं साधारण जीव जंतूचं, आमच्यासारख्या तुमच्यासारख्या समजायच्या संसारिक माणसाचं. पण परमार्थामध्ये थोड्या पुढे गेले आले. परमार्थामध्ये काही अशा स्टेज आहेत, अशा काही स्टेप आहेत, ज्याला तो आम्ही पहिली स्टेप म्हणाव साधक, मुमुक्षु, सिद्ध, आणि पुढे नंतर. खरं पाहिलं तर संसारिक माणसापेक्षा श्रेष्ठ कोण? साधक. साधकापेक्षा मुमुक्षु. जर त्याला इच्छा आहे आता मोक्षाची आणि मला काहीतरी साधवायचंय असं ज्याच्या मनामध्ये, आणि त्याच्या पुढली स्टेप जी आहे ती सिद्धाची आहे. फक्त त्याचा आम्हाला तुम्हाला लक्षात यायला नाही. सिद्ध म्हणजे कोण? त्याला स्वतः आधी ज्यानं अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन ज्यानं लोकाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा केलेला आहे. सिद्ध म्हणजे फक्त आपल्या आपल्या मठावर बसला एवढ्या पुरतं मर्यादित सिद्धाचं लक्षण नाही. समर्थ रामदासांनी सिद्धाचं लक्षण सांगताना सांगितलेलं आहे, सिद्ध होनी बैसला दृष्टीनानी साधनाला, मग तया सिद्धपणाला कोण पुसे. मी सिद्ध झालो, मला लोकांना गरज नाही, असा आविर्भावामध्ये जे बसले त्या सिद्धपणाला शून्य किंमत दिलेली आहे समर्थांनी. हे तिसरा वर्ग आहे. पण त्याच्याही पुढला वर्ग कोणचा? त्याच्या पुढला वर्ग सांगितलाय संत. संत की जे हे स्वतः तरलेत, पण तरण्याचं काम, लोकाला तारण्याचं काम आज करत आहेत. त्याच्यामध्ये तीन गोष्टी सांगितल्यात. तीन गोष्टी सांगितल्यात. जसे इकडे बुडविणारे आहेत, बुडलेले आहेत आणि बुडणार आहेतच, पण तसं तिकडे बी तीन आहेत. तीन सांगतो तुम्हाला. तरणारे. तरणारे म्हणजे त्यालाच मुमुक्षु म्हणावं, त्यालाच म्हणावं साधक, की जे आता काहीतरी इच्छा घेऊन कीर्तनाला आलेत, काहीतरी इच्छा घेऊन परमार्थ करालेत, काहीतरी इच्छा घेऊन काकडा भजन करालेत, परमार्थ करत आहेत, त्याला तरणारे म्हणावं. त्याची इच्छा आहे कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायणा. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काय खंडीला ये कर्म, काय खंडीला ये कर्म, साधान चित्त माझे. कै खंडाईल कर्मा, कै खंडाईल कर्मा. कामे उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना, कै कृपा करील नारायणा. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे पहिला वर्ग आहे. करण्याची इच्छा धरल्या, साधू संताला शरण गेलं पाहिजे, आपल्या जीवाचं कल्याण झालं पाहिजे, ही इच्छा धरून मार्गरत आहेत तरणारे. दुसरा एक वर्ग सांगितला आहे तरलेले. त्याच्यामध्ये शास्त्रकारांनी सांगितले तरलेले कोण? तर मुनी. मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा, आमा विष्णुदासा,
सुलभतो मुनी. पण तिसरा अतिशय महत्वाचा वर्ग आहे तारणारे. गंगेच्या पलीकडे किती माणसं चालेत, कशामध्ये चालेत, नावामध्ये चालेत, जहाजात चालेत, हे समजायलाच माहित आहे. पण त्या नावाडी महत्वाचं आहे. नावाडी महत्वाचं आहे. आज कलियुगामध्ये हे नावाड्याचं रूप म्हणजे ते संत. ते संत तारणारे आहेत. तारणारे. मग हे संत संत फक्त नावाला संत, की आपण फक्त एक संत म्हणावं किंवा त्याला साधू म्हणावं इतक्या पुरते ते मर्यादित नाही. इतक्या पुरते ते मर्यादित नाही. त्याचे नेमकं लक्षण तरी काय? त्याचे लक्षण सांगताना आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचं लक्षण सांगितलंय. संताचं लक्षण सांगितलं. सन्मार्ग वर्तनी संत, चांगल्या मार्गानं आचरण जे स्वतः करतात, चांगल्या मार्गानं ज्यानं चांगल्या मार्गाचं आचरण स्वतः आपल्या जीवनामध्ये केलंय, तेव्हा त्याच्या गाठीला अनुभव आलाय. सन्मार्ग वर्तनी ही ती संत. संत दुसरी गोष्ट काय केल्या? विद्या विनय तदरूपेन वृद्धये. त्याच न्यायानं ज्याच्यापाशी ज्ञान आहे, ज्याच्यापाशी विद्या आहे आणि नम्रता आहे. ही दुर्लभ गोष्ट आहे. ही दुर्लभ गोष्ट आहे. काही काही माणसापाशी ज्ञान काहीच नसतंय, पण उतळ पाण्याला खळखळाट आहे. ज्ञान काहीच नसते, पण ज्ञानाचा आव आणणारे खूप जण आहेत. पण त्याच्यापाशी ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञान असूनही अंगी काय? नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. सहज आहे. कोणतं झाड वाकलेलं आहे? फलियात रुचिया शाखा, सहज भूमीशी उतरे देखा. ज्याच्यापाशी फळ लागलेत, जे फळ गोड आहेत आणि ते फळ लोकांनी खाल्ल्यावर त्या लोकांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल, असं ज्यांचं वर्तन आहे त्याच्या अंतरी नम्रता आहे. तदरूपेन विद्या विनय वृद्धये स एव वर्तती इति संताः. शंकराचार्यांनी वर्णन केले. हे सर्व जे लक्षणे ज्याच्यात बसलेत त्याला दुसरं आणखीन एक वर्णन केलं शंकराचार्यांनी. मग त्याच्यापाशी नेमकं हाय तरी काय? शांता महांतो निवसंती देही. ज्याच्याकडे शांती प्रगट आहे, निवसंती देही, ज्याच्याकडे महानता आहे, ज्याच्यापाशी मोठेपणा आहे. मी तुम्हाला मोठेपणा सांगायचा आहे. मोठेपणा आहे. शांता महांतो निवसंती देहे. दुसरी गोष्ट सांगायची, अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. वसंतवलोकहितं चरतः. ते जिथं जातील, जंगल कितीही मोठा असेल, कितीही जंगल घनदाट असेल, त्या जंगलाला शोभा कधी? कधी शोभा? वसंताचं आगमन झाल्यावर, वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर त्या जंगलाला शोभा आहे. तसं तुमचे आमचे हे समजे आपण हे जंगलासारख्या मध्ये राहिलेले आहो. संसार म्हणजे काय? ह्याच्या कधी शोभा आहे का? नाही. पण संसारिक माणसाच्या जीवनामध्ये त्या दिवशी शोभा, ज्या दिवशी अशा साधूचं पदार्पण होतंय, अशा आगमन होतंय, त्या दिवशी जसं त्या जंगलाला शोभा येत्या, तसे आपलंही जंगल झालेलं आयुष्य. पण कधीतरी अशा संतांच्या दर्शन झालं आणि आपण त्यांचं आगमन झाल्यावर मात्र आपण प्रफुल्लित होतो. वसंताचं आगमन झाल्यावर जंगलामध्ये पशु पक्षाला आनंद होतो. तसं मानवी जीवनामध्ये ते जिथं जातील तिथं जातील तिथं जातील हरिनामाचा गजर आणि हरिनामाचा ठसा पेरल्याशिवाय राहत नाही. हे संताचं लक्षण आहे. तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची सांगितलेली, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तीर्णाम स्वयं भीम भवार्णव जनान अहेतू नान्यपि तारयन्तः. अर्थ असा आहे, त्याचा स्वतःचा भवार्णव संपलेला आहे. स्वतः पण त्याचा भवार्णव संपलाय,
ते भव नावाच्या सागराच्या पलीकडे आहेत, पण तुम्हाला आम्हाला पलीकडे नेण्यासाठी आलेत. त्याचं नाव संत विठाला. विठाला 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 बऱ्याच ठिकाणी लोक ऐकून गेले, तर पण एका ठिकाणी बाबांना सांगितलं आमचं काही राहिलं नाही. आलेत कुणासाठी? आपल्यासाठी. पण आपल्याला एक सवय लागली, तुम्हाला मला प्रत्येकाला, की आम्ही संतांच्या सहवासात खूप आहोत. आम्ही संतांच्या सहवासात खूप आहोत म्हणण्यापेक्षा आम्ही संतांच्या विचारानं जर खूप चाललो तर आम्ही एखाद्या सहवासात नसले तरी खूप मोठ्या सहवासात असल्याला भास निर्माण होईल. खूप दुर्मिळ गोष्ट आहे संतांचा सहवास घडणं. खूप दुर्मिळ गोष्ट आहे. संतांचा सहवास घडण्यासाठी किती मोठी दुर्मिळ गोष्ट असताना एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. चंद्र अमृत सुखे शेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या सागर हे आतरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. या जगजेठी करुणा केली, पर्या जगजेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, जय हो. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगदेवी करुणा केली, हरी जगदेवी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे, अवघड आहे. आता तुम्ही आम्ही असं समजावं की आम्हाला सोपी आहे, आम्हाला सोपी आहे. जसं आम्हाला म्हणून वाटतं याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. आपल्याला कुठे हिंडत जायची गरज नाही, साधू हुडकायची गरज नाही, कारण आज साधू तुल्य व्यक्तिमत्व आपल्याच परिसरामध्ये आहे. आता आपण टाळ्या वाजवालो, पण ही किंमत आपल्याला कधी कळ? अरे खरंच 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 दुर्लभ गोष्ट आहे. आता सांगावं लागलंय, बाबाला सांगावं लागलंय. आता कालच्या सत्संगामध्ये तिथल्या सांगलं चातुर्मासाच्या, की आता खूप केलं, आता लोकांसाठी खूप केलंही. कारण आम्ही खूप असे माणसं बघलेत की ज्यानं काहीच केलं नाही, पण केलेल्याचा गवगवा मांडलाय, काहीच केलं नाही. आणि इतिहास पुराण शास्त्र त्याला प्रमाण आहेत. लोक ऐकत आहेत कुणाचं? ज्यानं आधी केलंय. आज केलंय म्हणून आपण परिसर आपला ऐकायलाय, तेलंगणामधला परिसर ऐकायलाय, पण उदासीनता आली. कारण तुमच्या आमच्या सारख्या प्रवृत्ती आहेत ज्या त्या वेळेपासून होत्या. त्यावेळेस 12व्या शतकामध्ये माऊली सारख्याची हेटाळणा केली. मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगायचंय, आम्हाला प्रत्येकाला वाटतंय साधू आमच्यामध्येच आहे, संत आमच्यामध्येच आहेत, आमच्यासारखेच दिसतात, आमच्यासारखेच कपडे आहेत.
आहेत का? नाही, माऊलीने त्याचं वर्णन केलंय. तैसा पाषाणा माझी परीस, की रसा माझी सिद्धरस, तैसा मनुष्याकृती अंश माझाची जाण. तो मनुष्यासारखा दिसतो, पण माझाच अंश आहे. भगवान परमात्म्यानं सांगितलेला आहे माझाच अंश आहे. आम्हाला वाटते आपल्यासारखे दिसते, पण फरक काय? संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. नदी सागर नवे पैगा, सागर नव्हे वेगा, जन्म नये लिंग, सन्मानो नारे लिंग. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. दिसायला दिसते तसे, पण तसं नाही. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दिसायला पण त्याचे काही फरक आहेत. सामान्य दृष्टीचेच फरक सांगतो तुम्हाला. तुमचं आमच्या संसारिक माणसाला समजा, आपल्याला समजा वाचा दिल्या, त्यालाही वाचा आहे, पण आपलं आपलं थोडं निरीक्षण करा बरं. आपली वाचा काय म्हणत्या? आपली सकाळपासूनची वाचेची तयारी करा, लिखाण करा, काय म्हणते आपली वाचा. माऊलीनं आपल्या वाचेकडे 12 दोष सांगितलेत. संसारिक माणसाच्या वाचेकडे 12 दोष सांगितलेले आहेत. कोणते दोष आहेत? विरोधवाद बयू, प्राणिताप ढाळू, दोष सांगा तुम्हाला. दोष: उपहासू छळू, वर्मस्पर्शू. पुढे सांगायचं: आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. 12 दोष सांगितले. तुमचं माझी वाचा काय? आपलं बोलणं काय? एखाद्याला बोलायचं पण विरोधात बोलायचं. दोष आहे वाचेचा तुमच्या माझ्या. विरोधात बोलायचं. दुसरं लक्षण आहे, बोललं तर उत्तेजनात्मक बोलायचं, भडकाऊ बोलायचं. तिसरा दोष आहे, एखाद्याला लागल असं बोलायचं, प्राणिताप ढाळू, लागल असं बोलायचं, खोचक बोलायचं. चौथं बोलणं आहे, एखाद्याचा उपहास करायचा. पाचवं बोलणं आहे, एखाद्याची खिल्ली उडवायची. हे सहज जमते बरं आपल्याला. ह्याला कुठं काय पुराण बघायचं नाही, पुस्तक बघायची गरज नाही. हे उपजत गुण आहेत आपल्याकडे. ह्याला दोष म्हणावं, पण आपण गुण समजावं त्याला. हे आपल्याकडे गुण आहेत. 6वं सांगायचं, 6वं वर्माचं बोलायचं. वर्माचं बोलायचं. आणि हे त्याच्यानंतर सांगायचं आटू म्हणजे आवेगानं. वेगू म्हणजे क्रोधान, एखाद्यामध्ये भडकाऊ भाषण करायचं आणि पुढी माणसं त्याच्यानुसारच वागणार, विचार नाही करणार. विंदाणू म्हणजे फसविणारं बोलायचं, फसविणारं. आशा लावून आशा लावून लोकांना ठेवायचं. आम्ही तुम्हाला असं करूत, आम्ही तुम्हाला तसं करूत. हे आशा लावणारे काय? हे फसवेगिरी आहे. हे दोष आहेत आपल्या वाचेचं. शंकेचं बोलायचं, शंका निर्माण करणार. आणि प्रतारणू म्हणजे पूर्ण जीवनामध्ये फसवेगिरी ज्यानं केली, ती फसवेगिरी लोकांपर्यंत कशी पोहोचली ह्याची जबाबदारी ज्यानं घेतली. असे 12 दोष माऊलीनं आपल्या वाचेकडे सांगितले. ऐका, मग संतही आपल्यात आहेत. मग आपल्या बोलण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये काय फरक आहे? तर त्याच्या बोलण्याचा फरक सांगितलाय माऊलीने. साच आणि मवाय, मिथुले आणि रसाय, शब्द जैसे कल्लोळ अमृता. तेच बोलणं, काय बोलणं? मला काय म्हणायचंय, अशा साधू महात्म्याच्या सहवासात आपण राहिल्यावर आपलंही बोलणं कसं यावं लागलं.
त्याचा जेवावं लागेल ना, त्या शिशमाच जेवावं लागेल ना. एक भरत नावाचा महात्मा नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिला, तर त्या नंदीग्रामाच्या ठिकाणचं वर्तन सांगितलंय नाथ महाराजानं. हाटवटिया चौबारे कथा कीर्तने चौपेर, गाता राम कीर्ती गजरे, आनंद झरे तुषार. एक महात्मा, एक महात्मा. त्याच बोलण्याला इकडे जसं साच आणि मवाया म्हणालेत, तसं समर्थानं त्याच महात्म्याच्या बोलण्याला प्रसादिक वाणी सांगितले. प्रसादिक वाणी त्याच महात्म्याच्या. आमच्या वाणीला प्रसादिक म्हणतात काय? आम्ही हेच ऐकून तेच ऐकून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला, पण त्या महात्म्याच्या वाणीला म्हणालेत काय? म्हणालेत प्रसादिक. माणसाची वाणी प्रसादिक कधी होती? ज्याच्यावर देवाची कृपा आहे. अय देवाचे निप्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाने, तया नाव प्रसादिक. देवाच्या कृपेने ते जे बोलतील ते वेद आहे. वेदातलं पुराणातलं आम्हाला वाचावं लागतंय, पण ते बोलतील ते वेद आहे. तुकाराम महाराजाला विचारलं एका जणांना, महाराज तुम्ही तर शाळा शिकली नाही, पण तुमचं एकही वाक्य आणि एकही शब्द पुराणाला सोडून नाही, पुराणाला सोडून नाही. तुकाराम महाराज म्हणले, बा मी काय करू, माझी वाणीच तशी होऊन बसल्यामुळे काय झालं, जे निघालंय ते वेदाच निघालं. प्रसादिक वाणी आहे, हे फरक आहे त्याच्यातला नामच्यातला. नामदेव महाराजाचं म्हणणं आहे, मग आम्हालाही तुम्हालाही संगतीची खूप गरज आहे. पण माणसाला वाटते संगतीची म्हणजे देहाच्या संगतीची नाही, देहाच्या संगतीची नाही. आम्ही साधूच्या संगतीमध्ये देहानं राहिलो, पण मनानं दूर आहो, मनानं दूर आहो. जरी इकडे संगतीचा परिणाम सांगितला आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो, संताचे संगती मनो मार्ग गती, आता श्रीपती येणे पंथे सांगायचं. जरी पण संगतीत राहिल्यावर त्याचा सर्वात मोठा परिणाम असा आहे, तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये भेद आहे, आणि हे भेद कधीच जात नाही, कधीच जात नाही. द्वैत आहे आपल्यापाशी, हे भेद जात नाही. ह्याचा अर्थ काय? द्वैत ह्या शब्दाचा अर्थ आहे, भेद ह्या शब्दाचा अर्थ आहे, आपल्याला फक्त आपलं हे चांगलं वाटतंय, बाकीच्याहून आपल्याला काही गरज, बाकीच्याहून काही गरज नाही. मला दुसऱ्याहून काही गरज नाही, जगावून काही गरज नाही. पण त्याच्याकडे समजाच मोठं लक्षण आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर स्वये झाला. हे फरक आहे. मग तुमच्या माझ्याकडल्या फरकात नामदेव महाराज सांगायचं, बाबा किती मोठा साधू महात्मा झाला आताच्या काळातला, आपण एक शब्द वापरू की अशा माणसाला काय वाटते, माझ्या महागारी, माझ्या महागारी मी गेल्याच्या नंतर माझ्या मठाची कोण सोय लावल? प्रश्न आहे. मी गेल्यावर माझ्या महागारी कसं होईल, अपेक्षा आहे पूर्ण. मग कुणाची नेमणूक आहे? वारसाची, वारसाची आहे. आजपर्यंत जितके जितके साधू महात्मे जगात होऊन गेलेत, जे खरे साधू आहेत त्यांना वारस दिसला नाही. त्याला दिसलं काय सांगा तुम्ही? एवढी मोठी आळंदीमध्ये जोग महाराज संस्था उभा केली, जोग महाराजांनी वारसाला दिलाय का हक्क? नाही. एक ती जर संस्था सोडली तर परमार्थाचं दुसरीकडे बाजारीकरण आहे. त्याच्यातलंच एक कांदी असे आहेत की आता सध्या भावना द्यायची निरपेक्षतेची नाही, तर बाकीचं काहीच नाही, बाकीकडे काही नाही. भगवान बाबा गेल्याच्या नंतर भगवान बाबांनी वारसा दिलाय. कुणाला दिलाय? भीमसिंह महाराज. जे वारसा बघला नाही, कोण आहेत कोण आहे जातीचे आहेत बघलं नाही, योग्यता पाहिली, योग्यता पाहिली. नामदेव महाराजांनी सांगितलं, त्या साधूच्या सहवासामध्ये जैन हेटाळणी केली, जैन हेटाळणी केली, जैन तिरस्कार केला, जैन प्रताडित केलं, तुम्ही संन्याशाचे लेकराव, अशा विसोबा खेचराला सुद्धा त्या साधूचा स्पर्श झाला.
त्या साधूचा स्पर्श झाला, जन्म खापर भेटू दिलं नाही मांडे खायला, आणि त्याचा स्पर्श झाल्या झाल्या काया पालटली, विचार पालटले. त्याच विसोबा खेचराचा खेचर स्वामी नामदेव महाराजाचा गुरु झाला. तुझं पाहिलं का परिणाम आहेत, लगेच परिणाम आहेत, परिणाम आहेत. पण काया वाचा मनानं समर्पण जर केलं तर परिणाम आहेत. एका दिवशी महर्षी व्यास सहज चलत असताना आपल्या आपल्या रथावर चलू लागले. महर्षी व्यास रथातून चलत असताना संतांचं निरीक्षण बारीक असते, बारीक निरीक्षण असते. रस्त्याच्या कडीनं एक बारीक असा एवढा एवढा किडा पळू लागला. रथ जसा पळाला तसा किडा पळू लागला. लक्ष गेलं, मोठ्या माणसाचं एखाद्यावर जर लक्ष गेलं तर पुढल्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत. लक्ष गेल्यावर त्या किड्याला विचारलं महर्षी व्यासांनी, म्हणले का पळालास? म्हणले गाडी खाली येऊन मरतो की काय की. म्हणले त्याला वाचा फुटली, गाडी खाली येऊन मरतो काय? म्हणले किती दिवस राहणार आहेस ह्या जीवनीमध्ये? आठवण कर म्हणले कोण होतास? त्याला आठवण झाली गत जन्माची. त्यानं सांगितलं गेल्या जन्मामध्ये मी श्रीमंत होतो आणि शूद्र होतो. त्या श्रीमंतीच्या जोरावर माझ्यापाशी भरपूर होतं, पण माझ्याकडून सत्कर्म कधी घडलं नाही. प्रत्येकाची प्रताडना केली, प्रत्येकाला अवहेलना केली. अशामध्ये कधी आयुष्य माझं निघून गेलं मला कळालं नाही. आणि त्या अनुषंगानं पुढे हे जन्म भेटले मला किड्याचे. म्हणले मग ह्याच्यात कशाला सुख मानालास? म्हणल्या त्यानं त्या रथाखाली जीव दिला. महर्षी व्यासाच्या रथाखाली जीव दिल्याच्या नंतर पुढे मात्र एक एक येऊनी करत 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 माणसाचा जन्म भेटला. किरात वंशामध्ये जन्मलं. किरात वंशामध्ये जन्मल्याच्या नंतर लगेच तेही जन्म संपला आणि एका राजाच्या घरी राजकुमार झाला. राजकुमार झाल्याच्या नंतर सात्विक व्रतीचा होता. पण काय झालं, एका दिवशी महर्षी व्यासाचं आगमन झालं त्या राजवाड्यामध्ये. आगमन झाल्याच्या नंतर त्या राजकुमाराला पाहिल्या म्हणले आठवलास का? ते म्हणले महाराज तुम्हाला ओळखीलंय, मी तुमच्यामुळेच राजकुमार झालो आजच्या काळामध्ये. म्हणले काय तुझं राहणं खाणं पिणं काय नाही? त्यानं खरं सांगून टाकलं, माझं राहणं पिणं खाणं सांगितलं तर खाण्यामध्ये मात्र मांसाहार मी आजही करतो. महर्षी व्यासानं सांगितलं अरे दुर्दैव आहे तुझं, त्या जन्मापासून तुला आतापर्यंत तुझा मांसाहार सुटला नाही आणि सुटला पाहिजे. ऐका, महर्षी व्यासाच्या एका वाक्यानं परिणाम झाला. त्यानं राज्य सोडला. राज्य सोडून गेल्याच्या नंतर मांसाहार वर्ज्य केला आणि एक भला मोठा तत्ववेता झाला, महान तत्ववेता झाला. एका साधूच्या संगतीमध्ये जर एका किड्याचा मोठा तत्ववेता होऊ शकतोय, हे परिणाम आहे. त्याच्यामध्ये माझा आहे का तुझा आहे का, ह्या जातीचा आहे का त्या जातीचा आहे, ही लौकिक दृष्टीने ही भेदाची दृष्टी ज्याच्याकडे उत्पन्न झाली नाही तो खरा साधू आहे. आणि त्या साधूचं वर्णन नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणी